नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. मी गुरुनाथ कतकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल स्टार रायडरमध्ये. सकाळची मला वाटतं 5:20 झाली आहेत. आपण चाललो आहे टुवर्ड्स लोणावळा. 2 ते 3 पॉईंट आहेत तिथे जे आपण आज कवर करणार आहे. ब्रेकफास्ट राईड बोलू शकतो आपण याला. 117-18 किलोमीटरच्या आसपास आहे. ते जे पॉईंट आहेत मी तुम्हाला गाडीवर बसल्यानंतर सांगेन. चला तोपर्यंत आपण गाडी स्टार्ट करूया आणि निघूया आपल्या डेस्टिनेशनला. ऑलरेडी आपण गाडीवर आलो आहे. सकाळचे बघा 5:34 झाले आहेत. आणि हे ट्रिप जे आहे ते आपण पहिलं 0 करूया. ट्रिप ए आपण 0 केलं. गाडी सुरुवात करून आपण जस्ट निघूया आता. ॲज अ पेलियन म्हणू आज माझ्यासोबत आहे स्नेहल कातकर. सकाळच्या 5:35 आपण जस्ट निघालो आहे. थोडासा अंधार होता तिथे जिथे आपण गाडी पार्क करतो ते थोडासा अंधार असतो, त्यामुळे तिकडे जास्त बोलता येत नाही. ओव्हरऑल आपण गाडीवर बोलूच. ज्या काय आजच्या गप्पा गोष्टी आहेत त्या सर्व होतील गाडीवर. वायझर अजून ओपन आहे. आपण ना ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला लागलो आहे. सकाळी काय होतं, ट्रॅफिक नसतं जास्त, पण प्रॉब्लेम काय असतो की थोडा अंधार असतो. तसं आपल्याकडे लाईट्स आहेत पण अंधार असल्याकारणाने कधी कधी थोडंसं दिक्कत होते. त्यामुळे जास्त स्पीड घेऊन आपण चालवू शकत नाही गाडी. जसं मी तुम्हाला मगाशी बोललो होतो की लोणावळ्याला आपण चाललो आहे. ब्रेकफास्ट राईड आहे. 117-18 किलोमीटरच्या आसपास असेल. 2.5-3 तास लागतील आपल्याला जायला इथून. म्हणजे आपल्याला ऑलरेडी 2 तास 31 मिनटं गुगलमध्ये दाखवते आहे. तर लोणावळ्याचे जे पॉईंट आहेत आपले ते आहेत शिवलिंग पॉईंट, टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट. हे तिन्ही पण पॉईंट्स कवर करता येणार नाही कारण पुढे मागेच आहेत, आजूबाजूलाच आहेत ते. तर मेन सगळ्यात महत्त्वाचा यातला शिवलिंग पॉईंट आहे. शिवलिंग पॉईंट ॲक्च्युली आहे काय तर तिथे एक डोंगर आहे जो पिंडीच्या आकाराचा आहे. त्याला शिवलिंग बोलू शकतो आपण. तो त्या आकाराचा आहे, त्यामुळे आपण तिथे व्हिजिट करणार आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे, उगवता सूर्य जर आपल्याला बघायचा असेल तर अर्ली मॉर्निंगलाच निघायला लागतं. जेवढा लवकर आपण निघणार तेवढा सकाळचं चांगलं पण असतं. जेवढं लवकर निघणार तेवढं आपल्याला लवकर पोहोचता येतं आणि उन्हाच्या अगोदर आपल्याला तिकडून निघतासुद्धा येतं. ब्रिजवर आलो आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढे टोल लागेल, वाशीचा टोल लागेल. ब्रिजच्या बाजूला लेफ्ट हँड साईडला काम चाललेलं आहे. ॲक्च्युली हे दिवस रात्र काम चालू असतं आहे. या सकाळी पण एवढी गर्दी, कसं काय असं एवढं ट्रॅफिक का आहे? अर्ली मॉर्निंगला सुद्धा ट्रॅफिक. अरे जाऊ दे रे बाबा. ब्रिजवर एक ॲक्सिडेंट झालं. टँकरने काहीतरी मला वाटतं ट्रकला ठोकलेलं आहे. असं मोठ्या ट्रक आहे, तर मोठीच गाडी आहे. तर एका बिचाराचा पाय त्याच्यामध्ये अडकला आहे ड्रायव्हरचा. कसा बिचारा निघणार आता अर्ली मॉर्निंगला. बघा हे चालले गाडी काढायला. कळंबोलीचा मीटिंग पॉईंट जो आहे तो आपण क्रॉस करून निघालो. हा एक रस्ता खूप सुंदर आहे. जेव्हा जेव्हा इथून जावं ना, हायवे असला की केवढा एन्जॉय होतं इथे गाडीवर आणि सुसाट जायला होतं एकदम. काही ठिकाणी स्ट्रीट लाईट आहे, काही ठिकाणी स्ट्रीट लाईट नाही आहे. सकाळी सकाळी या रोडला काही जण वॉकला आणि जॉगिंगला सुद्धा येतात. याच्या पुढचा रोड अजून खूप सुंदर आहे. तिथे मी प्रत्येक वेळेला दाखवलेलंच आहे की तिथे
त्या 4 बिल्डिंग्स आहेत, त्या 4 बिल्डिंगच्या बाजूने ज्यावेळेला सूर्योदय होतो मग तिथून बाजूनेच वरती येतो. एवढं अप्रतिम दृश्य असतं ना ते. हा इथे आपल्याला लागला आहे शेडूंगचा टोल नाका. इथून कितीतरी वेळा मी इथून गेलेलो आहे. बापरे, लोणावळा खंडाळा जायचं असेल, कुठल्या किल्ल्यावर जायचं असेल, कुठल्या राईडला जायचं असेल तर ते जास्त करून हाच रोड आपण यूज करतो. इथून जर राईडला आपण गेलो ना तर लागलं आपल्याला खालापूर. त्याच्यानंतर आपल्याला इथून स्ट्रेटच जायचं आहे. खालापूरसाठी जायला आहे बघा, इथे एक गाईचं आणि वासराचं चिन्हसुद्धा आहे, म्हणजे एक स्टॅच्यू बनवलेलं आहे. काय ठिकाणी रस्त्याला पॅच लावलेले आहेत हे बघा. हे बघा ते पॅच. किती सुंदर असं वातावरण झालं, रेडिश. डोंगरामागून जेव्हा सूर्य बाहेर येतो त्यावेळेला त्याच्या आजूबाजूचा सर्व परिसर हा रेडिश झालेला असतो. त्या घाटातली वाकडी तिकडी वळणं चालू झालेली आहेत. गाड्या सावकाश चालवा, दोन्ही बाजूने येणाऱ्या गाड्या आहेत. सुंदर असा रस्ता केलेला आहे. या मला वाटतं व्हाईट लाईन्स नवीनच मारलेल्या आहेत बाजूच्या. या व्हाईट लाईन्स पण खूप छान आहे. डांबरीकरण असल्या कारणाने गाडीच्या टायर्सला ग्रिप चांगली मिळते, टर्न्स चांगले होतात. 1 नंबर गिअर आणि 2 नंबर गिअरवरच गाडी चालवायची आहे आपल्याला. या घाटातून गाडी चालवणं काही वेगळीच मजा एकदम. या गाड्यांच्या कधी कधी मागून जाणं एक रिस्की असतं. कारण या गाड्यांची समजा जर चुकून ब्रेक फेल झाले किंवा अजून काय झालं की त्यांना गाडी चढवता नाही आली, ॲक्सिलेटर जास्त बरोबर दाबले गेले नाही तर गाडी रिटर्न येण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि गाडी रिटर्न आली तर आपल्याला जायला अजिबात कुठे जागा नसते, मग पळापळ. आला व्ह्यू पॉईंट आला. वाव, सूर्य उगवते बाबा अजून. मला असं वाटलं की आपण मिस करू सूर्य उगवतेचा पॉईंट हा. तर आपण थोडा वेळ इथे थांबायचं आहे आणि त्यानंतर आपण जायचं आहे पुढे. घाटाच्या खंडाळा घाटाच्या ब्रिजवर व्ह्यू पॉईंट जो आहे तिथे एक 5-7 मिनटं आपण थांबलो.
आता आपण आपल्या पुढच्या जर्नीला सुरुवात करूया, जी आहे शिवलिंग पॉईंटसाठी. मी वायझर ओपन केलेला आहे, आवाज कसा येतो काय आयडिया येत नाही आहे. वायझर बंद केलं. किती जण आता दुपारच्या वेळेला थोड्या वेळानंतर अर्धा पाऊण तासानंतर इकडची सगळी दुकानं जी आहेत ती चालू होतील. आणि जर दुकानं चालू झाले की पब्लिकची गर्दीच गर्दी. हा पॉईंट ॲक्च्युली ना पावसाळ्यामध्ये खूप भन्नाट असतो. एवढं वातावरण सुंदर असतं पावसाळ्यामध्ये इथे. पावसाळ्यात जरूर यायचं इथे. आपल्या रस्त्यांवरून गाडी चालवायचा अनुभव म्हणजे अप्रतिम अनुभव. दोन्ही बाजूला झाडं, मधून गाडी चालवायची आणि थंडगार हवा घेत अंगावर द्यायची. बाबा जा रे जा तुझा. ओके. लागलाय भुशी डॅम एरिया. पावसाळ्यात अप्रतिम अनुभव. पुन्हा एकदा भुशी डॅमचा. कधी आलात नसाल तर भुशी डॅमला जरूर येऊन जा पावसाळ्यामध्ये. पावसाळ्यात कधी कधी जर जास्त पाऊस असेल तर सोडतच नाही, तिकडे बंदच करून टाकतात डायरेक्ट. पोलीस असतात ऑलरेडी इथे. ते जरी त्यांनी सांगितलं आपण की आपण इथले गावकरी आहे, लोकल पब्लिक आहे, तरीही सोडत नाहीत. एकदा आमच्याबरोबर हा असा अनुभव झालेला. 14 मिनटं अजून लागतील शिवलिंग पॉईंटला पोचायला. हे मस्त लोणावळ्यामध्ये ना आजूबाजूला बरेचसे रिसॉर्ट्स आहेत. छान छान रिसॉर्ट्स आहेत. मधून रस्ता मस्त राहतो. गारव्याच्या वेळेला म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये, उन्हाळ्यात थोडंसं डिफिकल्ट असतं पण ओव्हरऑल थंड हवेचेच ठिकाण आहे. त्यामुळे इकडे येऊन स्टे करण्यासाठी एकदम मस्त प्लेस आहे. पॉइंट आणि इथून पुढे शिवलिंग पॉइंट आहे. असं आहे. शिवलिंग पॉइंट कुठला? शिवलिंग पॉइंट पुढे आहे ना. हा कुठला पॉइंट आहे? टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट. इथून काय दिसतं? इकडे पण शिवलिंग दिसतं म्हणा. पण तिकडून मेन शिवलिंग पॉइंट तो आहे ना. ओके ओके. थँक्यू. वगैरे खायला या इथं फिरून. हो 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 चालेल चालेल. हो 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 थँक्यू. टायगर पॉईंट्स आणि लायन्स पॉईंट इथे आहेत. हे 2 पॉईंट आहेत. पण आपल्याला मेन कव्हर करायचं आहे, बघायचं आहे जो आहे तो आहे शिवलिंग पॉईंट. सगळी मुलं इथे रस्त्यामध्ये उभी असतात अशी की या या आमच्याकडे या, आमच्याकडे या, आमच्याकडे या. आत्ता हा इथे हा शिवलिंग पॉइंट आहे. वरती द्यायला एंट्री आहे की नाही असं काय बोलतोय? ओके वरती आपण चाललोय. इथून आपण पॉइंट बघूया कशा प्रकारे आहे, काय आहे ते. व्हेरी गुड. इथं ऑलरेडी दोघा तिघांच्या गाड्या आहेतच. आपण थोडं पुढे जाऊया, थोडं पुढे गाडी लावूया. राईट. ओके जी सर, जरूर जरूर. हां हां मित्रांनो, आपण पोचलो आहे शिवलिंग पॉईंटला. गाडी इथे लावली आपण. ॲक्च्युली तो त्या बाजूला आहे, शिवलिंग पॉईंट त्या बाजूला आहे. तर आपण चालत चालत तिथपर्यंत जाऊया. मी रायडिंग गेअर्सपैकी जॅकेट आणि ग्लोव्ज अजून ते उतरवले नाही, कारण थोडा वेळ आपण इथं थांबणार, नंतर लगेच निघणार आहे. या बाजूने चांगल्या रेलिंग्स लावलेले आहेत आणि इकडे तर पूर्ण खोल दरी आहे.
पावसाळ्यात भयंकर गर्दी असते इकडे. पावसाळ्यात कधी व्हिजिट करायला मिळालं तर पावसाळ्यात जरूर व्हिजिट करा इकडे. आपण कॉर्नरने बघत जाणार. तिथे कॉर्नरपर्यंत, त्या कॉर्नरपर्यंत आपण जाणार. तिथे मुलं ऑलरेडी उभी आहेत. त्या कॉर्नरपर्यंत जाणार. तिकडून आपल्याला तो पॉईंट, शिवलिंग पॉईंट म्हणजे ॲक्च्युली आहे काय तर एक असा डोंगर आहे की ज्याचा आकार पिंडीसारखा आहे. म्हणजे शिवलिंग आहे ते एका प्रकारे, म्हणून त्याला ते शिवलिंग पॉईंट म्हणून बोलला गेला. आणि तो शिवलिंगसारखाच आहे. तुम्हाला इथून थोडंसं दर्शन होईल ते बघा समोर. बरं, बाय द वे आजची माझी पिलियन ट्रेक पार्टनर, बाईक पार्टनर, राईड पार्टनर स्नेहल कातकर. हमेशा माझ्या गाडीच्या पाठीमागे बसून पिलियन ॲज अ पिलियन म्हणून काम करते. प्रत्येक ट्रेकला ती माझ्या सोबतीलाच असते. बरं, हे बघा इथून शिवलिंग पॉईंट. तिथे आपल्याला जायचं आहे. तिथून बघूया बसून कसं जमतं ते. ॲक्च्युली ते रेलिंग्स लावलेल्या बाहेर मुलं गेलेली आहेत. मला असं वाटलं होतं परमिशन नाही आहे जायला इथून, पण इथे ऑलरेडी ह्या रेलिंग्स एवढेच आहेत. ह्या रेलिंग्स तोडल्या आहेत की तुटल्या आहेत काय आयडिया येत नाही आहे. बरीचशी पब्लिक आली आहे, बसली आहे शांतपणे, रिलॅक्स करते. तुम्हाला मी हा पॉइंट दाखवतो. हा बघा शिवलिंग पॉइंट म्हणजेच शिवलिंग सारखा दिसणारा डोंगर. तुम्ही जर इथे येणार असाल तर इथे थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे सगळं. भजी आहे 100 रुपीज, चहा आहे 20 रुपये, आणि त्याच्या व्यतिरिक्त हे सगळे तुम्ही डोंगर बघू शकता आणि त्याचं शिवलिंग पण. तर अशा प्रकारे बघून आपण हे इथून आता निघतो आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही मला जरूर कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.